संध्याकाळ. कशाची मॅडम बाय बाया दररोज चुली पशेन मला मॅडम म्हणते या. अहो तिनं कॉलेज तर बघितलंय मी, कॉलेज बी बघितलं नाही. बघितलं नुसतं टुकू टुकू लाकडागत मी. मला एवढं माहित आहे की कॉलेजात मोरच्या दरवाजाने जाते ती मागच्यानं येते ती. काय मित्रांनो आमचं तिथं कॉलेज होतं मोरणं मागे काय नव्हतं बाई, एकाच रस्त्याने एकाच यायचं जायचं होतं. ही म्हणते कुठल्या मी पोरींनी सांगितलं हिला का माहिती आहे. मला म्हणायच्या मी मागच्या दरवाजाने निघून आली म्हणायच्या तासनी मॅच सोडून. पोरी मोठ्या मोठ्या होत्या ते आमच्या तिथं. मग मला माहित होतं की मोरच्या दरवाजाने जायचं, मागच्यानं सर मोर शिकवतो मागं निघून जाते ती लेकरं कॉलेजात. आपण गेलोच नाही बघा निघून जायला बिनती, कॉलेजालाच गेलो नाही आपण. आपलं हाय आडाने येडं बागडं काय करायचं. शिक्षण नाही आहे माझं. तुमच्या ह्या गावठी पूजाचं जेवढं शिक्षण आहे तेवढं माझं नाही. मला येत नाही तेवढं तिला येत या. दिसाय कांबरून पण बोळत तिचं तुम्हाला दिसत असणार आहे. पण मला येत नाही शाळेचं काय इंग्लिश तर काय सगळं येत नाही. मग काय शाळेच्या येत नाही नीटनीटकं. शाळेच्या पाठीमागं जात होती काय बसायला. अगं आडानी डोकं होतं, आपली आई बापाची गरिबी होती. गरीबी असली तर ती अभ्यास करू नको म्हणत होती काय तुला. अभ्यास मस्त कर म्हणून बाप हाणायचा. बापाला हे करून नादी लावून टीव्ही बघायला जाय शेजारच्या. हा असं म्हण की तुला टीव्हीचं लई याड होतं. मला टीव्हीचं लई याड होतं, अजून बी याड आहे. पण टीव्ही बी नाही करायचं, मोबाईल आहे तर ह्यांनी देत नाही तर काय करायचं. दया काय दिले तर दिला म्हणून जरा ती 10 वाजता बघते म्हणते मोबाईल देत नाही. रात्रीचं बघून काय असतंय बी झोपायचं कावा त्यात ना चटका मारते की पण चटकं व्हायचं तिचं बघितल्याशिवाय झोप लागत नाही मला. तिला बघायला लागते तर पिक्चर. काय केलंय बघा, बेसन केलंय बेसन एकच नंबर. त्या हिरवी झुणक्याला- मिरची लसूण कोथिंबीर सगळं घातलंय. बरं, त्या जिरं झुणक्याला काय काय नाव आहे तुम्ही सांग का. मादिया. होय, एखादं माझ्या नावाचं कोणतर असलं म्हणजे येईल भांडाय तुला. आईच तर नाव म्हणून मी म्हणते या. झुणका बेसन पिठलं असं ग. ती माझ्या नव्हती म्हणायची तर तो सांगितलं. हाय का नाही पण नाव हे हा? हाय हाय. मग तुझं राहू दे. अगं पण बाकी सगळं ठेवलं तर माझं झालं. मला वाटलं हे नाव काय. ए मित्रांनो तुमचं कुणाचं नाव असलं रागाला जाऊ नको, आमच्याकडे म्हणते ते बरं का असं. आमच्या आत्या म्हणायच्या शेजार पाजारची म्हणते ती म्हणून मी ऐकलं माझ्या तोंडात शब्द गेला बघा. गेला म्हणजे ते खराच आहे शब्द बरं का. बरं खराच आहे ते शब्द. खराच आहे बरं का आमच्याकडे म्हणते ती. चटणी घेऊ नका मग, झुमका झालाय आता. झाला का झाला आणा 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 इकडे ताट. खाऊ दे, पोट भरून खाते नाही चटणी का करायचं खावा मग. चटणी घरची आहे का चटणी ढिलच पडणार ती का. भावी की कर ना भावी की उठली की बसली की संध्याकाळची बरणी झोपेत उठले की बरणी घेऊन बसते. अगं त्यांना चवीला लागते, किती खाऊन किती नाही वाटतंय का. चटणीच आहे तशी त्यामुळं. पोरी बी आमच्या बघायला लागल्या जवळ जवळ भुकेले द्यावं. भुकेले ते की मग आता भासले त्या भाकरी आता खेळ त्यांचं चालवायचं. मगाशी उली उली खाल्लंय. जरा वेळ माझा झुमका शिजत उतरवायचा. तुझ्या झुमका शिजल्या माझ्या भाकरी येते बघा शिल्लक. बाजर बाजर कधी खाते ती, कधी कधी 10 वाजता तर जेवत नाही ती. काय ताटाव बसते ती काय करायचं. ताटावर जरी बसली तर आम्ही 2 चुली आहे ढिलं पडत नाही आम्ही. एक त्या चुलीवर एका चुलीवर. गॅसवर लवकर शिजत नाही पण चुलीला जाळ घालल तेवढा कमी लगेच गाटा गाटा शिजतंय. चुलीला जळण वाळला असल्यावर लगेच शिजत या. चाललाय 2 चुली आमचा दणका. एकीनं कालवण करायचं, एकीनं भाकरी करायच्या. मग होतंय चटा चटा खायचं गाटा गाटा. बसायचं मोबाईल घेऊन असं मी बघायचं तोंडाकडे एकानं बघायचं मोबाईल. बाय बिचारी काय या बिचारीचं मनच भरत नाही मोबाईल बघितलं तरी. काय मोबाईल म्हणजे मोठीपणा असतो कुणाला ठाव. माहिती बाया ए ताई हा ती मोबाईल माझा आहे का नाही ती तुझा कोण म्हणतं मोबाईल आहे. बघितलं का आता इतकी दिवस तर जर बोंबलं तर की तुझा मोबाईल तुझा मोबाईल मोबाईल म्हणतो पण हा मी नाही बाया म्हणत. आता तुझ्याकडे आला बघायला ना. आता ते मोबाईल दिवसभर तर बघितलाय आता रात्र बी उशाला घेऊन बसलाय तर उराव घेऊन झोप त्याला. आता म्हणली माझा मोबाईल आहे दिशील बी रात्रभर मला असं ह्याला दाढीच लागतं दाढीच काळीच लागतं काळीच वाघिणीच द्यायला मोबाईल. मोबाईल ते बी वाघिणीचं काय एखादा लेकरू मागितलं म्हणते. मोबाईल आता मोबाईल सोडून ठेवत नाही ते. पोटाला अन्न कमी पाहिजे पण मोबाईल पाहिजे पहिल्यांदा अशी म्हणते माणसं. आता नाही बाय म्हणणारी म्हणते ती ज्याला काम धंदा नाही ती.
आपल्या सारख्यानं रानातली कामं आल्यावर कवा मोबाईल त्या मुंडकं बरोबर करून बघावा. आता जुंधळ काढायचंय सकाळ जाऊन. सकाळी आम्ही निम काढून आलो निम्यातलं नाही बरं का. बघून नाही मग किती काढलं. मला मोबाईल तर व्हिडिओ करून आणायला नव्हता वे. केलाय की मग. असतं बाया माझ्या जावाने किती काम केलं. अगं केलाय की मग सकाळी ज्वारीतच व्हिडिओ केला या. आता मोबाईल दे मग बघू दे मला किती निम्म काढलंय माझ्या जावानं. बाया आल्या आल्या सांगितलं असतं मी तुझं पाय हे चोपलं नसतं का ग. निम नाही म्हणायचं मला पेपरनी बसलं निम काढलंय म्हणायचं होतं गं. अग अर्ध्यातलं बी कोरभरातलं बी कोरभर काढलंय असं म्हण की. एवढ्या मोठ्यातलं निम मला होतंय वी ग. दे पिठलं शिजलं भाऊजीला. आधी चटणी खाली नाही का. संपली का चटणी. संपली असेल दे आता. संपली या भाकर बी नाही घेतली आणि चटणी बी दे. आणखी ताट जाऊन चालू आहे त्या भाकरी करायच्या ती या खायला चालू आहे ती. अजून खेळणी बी भुकेल्याच आहे. भुकेली म्हणजे काय करते ती. आज जुंधळ उपसलं यांनी. मग जाताना बी थोडस खाल्लं होतं आल्यावर बी खाल्लं आणि आता तिसरा टाइम 2 टाइम खाणार माणूस जुंधळ उपसलं 1 टाइम वाढला. मग बरं आहे की काम केल्यावर टाइम तर वाढतोय. आणि आमच्या ताईला सांगितलं सांगचं जेवू नको म्हणून. आता बघायचंय मला जेवायचे कशी करायची. ए बाया खाणार आहे बाई तुम्ही. हा तिला म्हणलं 4 चहात काय जेवायचं ते जेव सांगचं जेवू नको. किती एक भाकर होती त्यात बी लेकरं 3-4 बसली. कुठं माझ्या पोटाला गेलं सांग बरं तू. पण ती सांगचं खाल्लेलं मानतं म्हणते ती वा तब्येत सुटती या सांगचं व्हायचं मारायचं. खायचं का एकातली अर्धी खायचं. पण खायची बिचारी हिळभर उपाशी राहील पण सांची उपाशी राहत नाही. या मित्रांनो झुमका भाकर काय आहे ना बाजरीची भाकर खमंग खमंग आहे. आणि आमच्या भाऊजीचा गजा बसलाय मित्रांनो. त्यांना टॅप्शिलची गोळी आणायची आहे बघा आता. भाऊजी आमचं थोडं आजारी पडलं का लगेच आवाज एवढा करून टाकते. आता पोट भरून खात होतं खरं. दुखणं आलंय त्यांना. जनावर राखून हिळभर आले तर दुखणं आलंय त्यांना. काय करायचं. दवाखान्यात बी जायचं सुया खुपसायच्या नका वाटते ते. मग आता टॅप्शिलची गोळी दुसरं काय नाही फक्त कसा त्याचा आवड आहे त्यांचा. दुखत नाही त्यांचं काय. आमची ताई मग जनावराकडून आल्यावर भाऊजी तसं बोलायला लागलेलं बघून अंग चाप असते. ताप आलाय का म्हणून भाऊजीला. नाही आहे शेवटी नवऱ्याची. आव आव ये सोड ग बाया तिला येऊ दे. हा यायचं आहे म्हणती आणू. हा या आणू लय आगाव झाली बसली आता येऊन. आणू आणू आहे आणू आहे तुझं नाव आणू आहे. ती कॅमेरा धरायचा तू चॅप्टर आहे आणू. स्वतः पायरीवर आणि टन उड्या मारती. अगं बाई ह्यांनी आजारी देऊन भाकर चांगली वाटते त्याच्या. म्हणून म्हणते आजारी पडावा माणसाने. आहे का नाही मित्रांनो. या झालंय आमचं बी भाकरी भाजायचं. चला त्या गरम गरम पिठलं शिजलंय. सगळेजण खायला या. बाय.